सो ही माझी ओरिसा कुझिनची थाली अनलिमिटेड आलेली आहे. सो ही त्यांनी सर्व केली आहे बनाना लीफवरती. सो हे अनलिमिटेड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मेन्यूज बघू शकता किती आहेत ते. मध्ये तुम्ही मुंबईमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन, कोल्हापुरी, कोकणी, चायनीज, पंजाबी, गुजराती असं भरपूर ट्राय केला असेल. इवन टू तुम्ही मोमोज पण ट्राय केले असेल. पण आज आपण ओडिसामधलं कुझिन ट्राय करणार आहे. तर चला आपण बघूया ह्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये आज काय काय वेगळं आहे ते. सो लेट्स गो. वेलकम बॅक यूट्यूब चॅनलमध्ये आशू वी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आणि जे मला इंस्टाग्रामला फॉलो करतात टमी ट्रॅव्हलला त्यांचं पण खूप स्वागत आहे. आजचा माझा व्हिडिओ नाही नवीन अशा फ्रेश एपिसोडवरती. म्हणजे आज मी तुम्हाला एक वेगळ्या चवीची आणि नवीन अशी खाद्यसंस्कृती दाखवणार आहे. तर चला आपण बघूया आज काय काय ह्यांच्या मेन्यूमध्ये आहे ते. It was very good. मैं ये इंस्टा में देखा था ये. तो आज ऐसे ही आते आते बोला चलो विल ट्राई समथिंग न्यू. अच्छा. तो आई पुट दिस लोकेशन एंड आई केम हियर. माय वाइफ स्पेशली शी लाइक द फूड वेरी मच बिकॉज ऑफ द वेज सेटअप एंड ऑल ना. स्प्रेड वाज वेरी नाइस. ऐसा केला का पत्ते में ना मीरा रोड में अभी तक किधर चालू नहीं हो गया. ओके. So it was nice. Something different. Yeah. Nice food. Thanks a lot. Yeah. Thank you. टमाटर चाट. सो ही माझी ओरिसा कुझिनची थाली अनलिमिटेड आलेली आहे. सो ही त्यांनी सर्व केली आहे बनाना लीफवरती. सो हे अनलिमिटेड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मेन्यूज बघू शकता किती आहेत ते. 23 आयटम त्यांनी दिलेले आहेत आणि ह्यांची फुल थाली आहे 399 रुपयाची. सो एवढं सगळं अनलिमिटेड आहे ते पण बनाना लीफवरती. सो ह्याच्यामध्ये ह्यांनी दिलेलं आहे राईसमध्ये ह्यांनी 4 टाईप दिलेले आहेत. व्हेजिटेबल्समध्ये दिलेले आहेत, चिप्समध्ये दिलेले आहेत, स्वीटमध्ये 2 आहेत, एक खीर दिलेली आहे आणि एक रसगुल्ला दिलेला आहे. डाळमध्ये 3 आहेत. मला मेनूच्या ह्यांची नावं पण नाही माहिती तर चला मी खाऊन तरी बघते काय काय. असं इथे घे ना मेन्यूचं दाखवते. सो ह्याच्यामध्ये लिमिटेड थालीमध्ये 199 आहे आणि ओडिसाची स्पेशल आहे ती 199 आहे. हे बाई ही फुल थाली अनलिमिटेड ही माझी थालेली आहे. त्याच्यामध्ये ह्यांनी उकडा जो आहे हा उकडा राईस दिलेला आहे, हा जिरा राईस दिलेला आहे, हा कर्ड राईस आहे, हा मिठा आहे, इथे दालमा आहे, दाल फ्राय दिलेली आहे, हे टमाटर दिलेलं आहे, चारू दिलेला आहे, केरला चिप्स दिलेले आहेत, हा सांतुना आहे, बडी चुरमा आहे, पुरी दिलेली आहे, खीर आहे, दही आहे, पापड आहे आणि हे सलाड त्यांनी दिलेले आहेत. अर्ध तरी मला माहिती नाही तर मी खाऊन दाखवणार आहे. आणि जे तुमचे ओरिसामधले जे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, ऑफिसमधले कलिग्स असतील किंवा जे आउट ऑफ मुंबईसाठी जॉबसाठी आलेली आहेत किंवा करिअर किंवा एज्युकेशनसाठी आलेले आहे त्यांना हा रील नक्की शेअर करा. बिकॉज हे ओरिसा कुझिनचं फर्स्ट रेस्टॉरंट मुंबईमध्ये आहे आणि ते पण अनलिमिटेड आहे. तर चला आपण बघा खाऊया कसं आहे ते. तर ह्याचं लोकेशन, ह्या रेस्टॉरंटचं लोकेशन आणि ॲड्रेस मी स्क्रीनवरती सुद्धा आणि कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. तो तुम्ही तर नक्की एकदा तरी या. हे रिसेंटली स्टार्ट झालेलं आहे. तर ह्यांचं मी आता हा उकडा राईस ट्राय करते. उकडा राईस सहसा जनरली कोकणामध्ये पण आजकाल भेटत नाही पण इकडे भेटलेला आहे तर मी खाते उकडा राईस. तर मी डाळीसोबत खाते. मस्त आहे. आता मी कुठून स्टार्ट करू हेच मला समजत नाही.
आणि जो फूड आहे एवढं स्पायसी नाही, मीडियम स्पायसी म्हणजे स्वीटच आहे एक प्रकारे. तर मी भाजी पुरी खाते यांची. मस्त आहे. म्हणजे डाळ आहे. यांचा आचार आहे ते गुजराती लोकांमध्ये छुंदा बनवतात तसं स्वीट असं तसंच आहे त्यांचं. एक त्यांनी केरलाचं दिलेलं आहेत ना, हे ते लोक सुकवून ते लोक डीप फ्राय करतात. आणि वांग्याची भजी दिलेली आहे. अर्धी नावं तर मला समजली पण नाही, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅप्शनमध्ये सांगेन की एक्झॅक्टली काय काय आयटम आहेत ते. मी जी तूर डाळ आहे ना ह्याचे ते लोक भिजवतात आणि सुकवतात आणि नंतर डीप फ्राय करतात. ते येते युनिक काहीतरी आहे. डाळ मस्त आहे यांचे. आणि गोड म्हणून ह्याने आता खीर दिले, रसगुल्ला दिलाय, पण खाते. खीर मध्ये जशी माझ्या घरी बनते, जे महाराष्ट्रीयन घरात सगळ्यांच्या बनते, खीर जी तांदळाची असते तीच एकदम मस्त. आणि जी सर्विंग मेथड पण मस्त अशी त्यांनी ना माझ्या मातीच्या भांडीमध्ये दिलेली आहे. मस्त एकदम. त्याच्यामध्ये असे ड्रायफ्रुट्स टाकले. मला एक बदाम मिळालाय. मस्त आहे. म्हणजे तो कसा बनवला तो मला माहिती नाही, पण स्वीट आहे. कर्ड राईस दिलेला आहे. कर्ड राईस मस्त आहे. हा म्हणजे माझा हा बनाना लीफ मधला हा माझा फर्स्ट व्हिडिओ पण आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स पण आहे. एकदम वेगळंच काहीतरी, म्हणजे रोजचंच कोल्हापुरी, कोकणी, मालवणी खाऊन कंटाळा आलेला होता, गुजराती, पंजाबी, तर काहीतरी वेगळंच मी टेस्ट केलेलं आहे आणि ते खूप मस्त आहे. सो ही अशा प्रकारे माझी थाली संपलेली आहे. खीर तर मी खाल्लेली आहे, आता रसगुल्ला राहिलेला आहे तो खाते. तर तो हा व्हिडिओ मला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. बाकी सगळी डिटेल्स मी कॅप्शनमध्ये माझ्या आहे आणि काय असेल तर मला कमेंट करा. बाय बाय.